नमस्कार, मी नितीन राजवैद्य आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे राजा होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेताना हे महादेवाला साक्षी धरून हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ त्यांनी घेतली. त्यामुळे ते हिंदूंचं कल्याण व्हावं, हिंदूंचं राज्य असावं, हिंदूंचं राज्य असावं या भावनेने छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन इस्लामी राजवटीच्या विरुद्ध बंड पुकारले, त्यांच्या विरुद्ध संघर्ष केला, त्यांच्या विरोधात मोठे मोठे युद्ध केले आणि ते जिंकले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यामध्ये तिळमात्र शंका असण्याचं कारण नाही. असे मध्यंतरीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनाही अगदी सेक्युलर करण्याचा प्रयत्न काही तथाकथित इतिहास तज्ज्ञांकडनं करण्याचा मोठा प्रयत्न, मोठा घाट घातल्याचा आपल्याला या दरम्यान पाहायला दिसत आहे. परंतु समकालीन पुरावे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील समकालीन पुरावे हे स्पष्ट सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे राजा होते आणि त्यांनी हिंदुस्थानात आपलं राज्य निर्माण केलं, राज्य प्रस्थापित केलं होतं. आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या राज्यामध्ये अनेक लोकांना, म्हणजे मग ते पंडित असतील, मग ते पुजारी असतील, ते साहित्यिक असतील, ते लोककला करणारे कलाकार असतील किंवा कवी असतील, अशा सर्वांना त्यांच्या दरबारामध्ये हे आश्रय होता आणि ते त्यांचं काम हे त्यांच्या दरबारामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे करीत होतं. त्या दरम्यान आपल्याला जर माहिती असेल तर छत्रसाल बुंदेला, आपण बुंदेलखंडचे जे राजा होते छत्रसाल बुंदेला, यांच्या आज्ञेने त्यांच्या समकालीन कवी लाल यांनी छत्रप्रकाश या नावाचा एक या त्यांच्या चरित्राची निर्मिती केली होती, छत्रप्रकाश या नावाची. त्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा गौरव केला आहे आणि त्या गौरवाच्या दरम्यान त्यात कवी लाल काय लिहितात ते आपण त्यांच्या शब्दामध्ये बघूया. माझ्या हातामध्ये एक चांगलं पुस्तक आहे, ते वाचनामध्ये आलं, त्यामध्ये हा एक उल्लेख मला जाणवला, म्हणून हा आपल्याशी या माध्यमातून शेअर करावा असं वाटलं, त्यामुळे हा मी आपल्यासमोर ठेवतो आहे. तर छत्रसाल बुंदेला यांच्या आज्ञेने लिहिलेल्या छत्रप्रकाश या ग्रंथात त्याचे लेखक कवी लाल असं लिहितात की हिंदू तुर्क दीन द्वय गाये, 300 बैर सदा चली आए, लेखो सूर असुरन को जैसे, केहरी करीन बखान्यो तैसो, जब ते साह तख्त पर बैठे, तब ते हिंदून सौव उर ऐठे, महंगे कर तरिथनी लगाए, वेद देवाले निरद ढहाए, घर घर बांधी जंजिया लीने, अपने मन भाए सब कीने, सब रजपूत ससी नित नावे, ऐड करे नित पैदल धावे, ऐड एक शिवराज निबाही, करे अपने चितकी चाही, 8 पात साही झुक झोरे, सुबनी बांधी डाल लय छोरे, ऐसे गुण शिवराज के, बसे चित्र में आई, मिली ओई मन में धन्यो, मनसी मत जो बनाई. ह्या काही ओळी आहेत त्यातल्या कवी लाल यांनी लिहिलेल्या. त्याचा अर्थ आपण बघूया. त्याचा अर्थ असा होतो की हिंदू आणि मुसलमान दोन धर्म आहेत, त्यांच्यात नेहमीप्रमाणे वैर चालत आले आहे. देवदानवांप्रमाणे हे वैर आहे. जेव्हापासून मुसलमान पातशहा दिल्लीच्या तख्तावर बसला आहे, तेव्हापासून हिंदूंच्या मनाला ठेच लागली आहे. हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांवर खूप कर लाविला आहे. वेदांना भिंतीत दाबले गेले आहे. हिंदूंच्या प्रत्येक घरावर झिजिया कर लावण्यात आलेला आहे.
मुसलमानांना जे चांगले वाटत आहे तेच ते करत आहेत. सगळे राजपूत त्यांच्या चरणांशी पडले आहेत. केवळ एकच शिवराज अर्थात शिवाजी महाराज आहेत जे आपल्या मर्जीनुसार वागत आहेत व मुसलमानांच्या विरुद्ध युद्ध करीत आहेत. मित्रांनो, औरंगजेबाच्या राज्यातील हिंदू समाजाच्या, हिंदू धर्माच्या दयनीय अवस्थेची व छत्रपती शिवरायांच्या प्रखर हिंदुत्वाची ओळख करून देणारं हे काव्य आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे प्रखर हिंदुत्ववादी होते. ते हिंदूंचे राजा होते, यामध्ये तीळमात्र शंका नाही. तुर्तास या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.